नमस्कार. शेतीराज यूट्यूब 2मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, सकाळचे 8 वाजता आहे आणि रात्री कालपासून आपल्याकडे पाणी येतो आहे. आता उरलं सुरलं काही लोकांनी खाल्लं, कोण कोण खातं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 1 मिनिट पाणी पितो. बरेच गोष्टी आपला कोणी शेतकऱ्याकडून खेचण्याचाच प्रयत्न करतात. जगामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये डिस्काउंट मिळत नाही. शेतकरी अशी चीज आहे जी डिस्काउंट देते, प्रत्येकालाही देते, पण त्याच शेतकऱ्याला युरिया मागे, पोटॅश मागे, 18-18, 15-15, महाधन 16-16, 18-19-0-32 एकाही गोष्टी मागे डिस्काउंट मिळत नाही. मग आम्हाला डिस्काउंट का मिळत नाही? तुम्हाला डिस्काउंट मिळतं का? आम्हाला डिस्काउंट मिळालं नाही पाहिजे का? अहो, शेतकऱ्याच्या एका मेथीच्या भाजीची किंमत तुम्ही 5 वेळेस करतात, एका मेथीची भाजीची. कारण तर आम्ही एज्युकेट आहे. एज्युकेट सगळं जग आहे हो. त्याच्या मागे त्याला काय लागतं? 4 ते 3 महिने त्या मेथीच्या भाजीला लागते. प्रत्येक वेळेस तिला फवारणी करावं लागतं. इतक्या सहज ती मेथीची भाजी येत नाही, इतक्या सहज हे होत नाही. आता हे आबाळ आलेलं आहे. या आबाळ जरी पडलं किंवा वारं आलं तर हे जे आलेलं पीक आहे माझं, ते नुकसान होऊ शकतं. कोणी म्हणणार आहे का की तुझं नुकसान झालं आहे, मला चांगलं नाही वाटलं आहे? असं कोणी म्हणणारच नाही आहे. कोणीच म्हणणार नाही. म्हणजे ते आलं ते पण याची गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही आहे. जे येणार आहे ते पण हातात पडतं की नाही ते बी महत्त्वाचं नाही. आता एवढी मक्का वाढलेली आहे, चांगल्या प्रकारे दिसते तुम्हाला मागं. आपली पूर्ण मक्काच हे पूर्ण कॅमेरा फिरवून दाखवतो. ही ऑलरेडी पावसाळ्यामधली मक्का आहे. कारण शेतीला थोडं जपून वापरायचा पैसा त्यासाठी ठेवून ठेवलेली आहे. आता कोणाच्या बोकंडी घालायची हे तुम्हाला माहिती आहे. जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीला डिस्काउंट नाही मिळत, मला माहिती आहे. ऑलरेडी 2 गोष्टी शिल्लक सांगितलेल्या असतात, मग त्याच्यामध्ये मिळतं. एका मेथीच्या भाजीला बांधून तिला जोडी धुवून तिला पर्यंत बरं मार्केटने पर्यंत जर 1 रुपयाच्या तुम्ही एक मेथीची जोडी मागताय तर काय मान्य आहे? तुमच्या मुलाला तुम्ही 10 रुपये 20 रुपये देता यार, असं नाही झालं. नक्की तुम्हाला चांगलं वाटलं तर